कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जीवनामध्ये कधी कधी आपल्या खूप विपरीत परिस्थिती येते, वाईट काळ येतो, संकटांचा सामना करावा लागतो. आणि जीवनामध्ये जेव्हाही वाईट काळ येतो, संकटांचा सामना करावा लागतो, त्यावेळी आपल्यासमोर एकच प्रश्न असतो की हा वाईट काळ कधी संपणार आहे. मनाचा गुंता जास्तीत जास्त वाढतो, मन अतिशय हतबल होते, बेचैन होते. आणि सगळ्यात पहिला जो आघात असतो जेव्हा ही वाईट वेळ येते त्यावेळी आपल्या मनावरतीच होते. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपल्याला कुणीतरी आधार द्यावा, आपल्याला कुणीतरी सांभाळावं. आपण जगामध्ये आधार बघायला जातो, पण जगामध्ये आधार कधीच बघू नका. आधार फक्त महाराजांकडेच बघा. आणि जेव्हा हा जो आधार आपल्याला मिळतो, वाईट काळ आपली संपत यायला लागते, त्यावेळी श्री गजानन महाराज आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. आणि हे संकेत जर का आपण समजले तर नक्कीच आपल्या जीवनाचं आपण कल्याण करून घेऊ शकतो, किंवा आपण त्या वाईट काळातून बाहेर पडण्याला आपल्याला मदत होऊ शकते. हा संकेत देतात म्हणजे ते संकेत जे आहे ते अतिशय सूक्ष्म असतात, परंतु ते जे संकेत आहेत ती जर का आपल्याकडे ओळखण्याची ताकद असेल, त्याकडे बघण्याची जर का आपल्याला दृष्टी असेल, नक्कीच जीवन आपलं सुंदर व्हायला मदत होते. तर पहिला संकेत असा असतो की आपलं मन जे आहे, जे मन अशांत झालं होतं, निराश झालं होतं, हताश झालं होतं, ते मन शांत व्हायला सुरुवात होते. म्हणजे जीवनामध्ये कधीही तुम्ही विचार करा की कुठलीही गोष्ट जर का घडली जी आपल्याला नको आहे, आपल्या मनाच्या विरुद्ध घडली, किंवा खूप काही वाईट काळ आपल्यावरती आली, तर सगळ्यात पहिले जो आघात होतो तो आपल्या मनावरतीच होतो. आणि मनाने जर का आपण खचलो तर आपण शरीराने देखील खचतो. म्हणजे जर शरीराला एखादी काही व्याधी झाली तर त्यावरती औषध असते, परंतु मनावरती जो आघात झाला आहे त्यावर औषध नसते. मनाच्या दुखण्याला कुठलंच औषध नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले आपलं मन शांत करणं गरजेचं असते. आपलं जर का वाईट काळ संपत आला आहे तर मन जर का शांत होत असेल तर परिस्थिती हळूहळू सुधारायला नक्कीच मदत होते. तर हा सगळ्यात पहिला संकेत असतो महाराजांचा की आपलं मन जे अशांत आहे ते शांत व्हायला सुरुवात होते. आणि दुसरा संकेत असा असतो की आपण मनाने शांत झालो की आपलं नामस्मरणामध्ये मन लागते. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे अशी कधी गोष्ट घडली आहे का तुमच्यासोबत की जेव्हा मन खूप अशांत झालं आहे, आपल्याला माहीत आहे की महाराज आपल्यासोबत आहेत, तरीसुद्धा आपल्याला पूजा करण्याची इच्छा होत नाही, किंवा नामस्मरण करण्याची इच्छा होत नाही, किंवा श्री गजाननचे ग्रंथ वाचण्याची इच्छा होत नाही. परंतु जेव्हा आपलं मन शांत होते त्यावेळी आपलं नामस्मरणामध्ये देखील मन लागते. आणि आपल्याला असंच वाटते की ही जी परिस्थिती, हा जो वाईट काळ माझ्या जीवनामध्ये आला होता, ती एक महाराजांची लीला होती. महाराजांनी हा घडवून आणला होता आणि यातून काहीतरी चांगलं माझ्या आयुष्यामध्ये व्हावं यासाठीच महाराजांनी तो घडून आणला होता. आणि सत्य परिस्थिती, फॅक्ट हीच असते की आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट दिवस येतात ते आपल्याला काहीतरी शिकून जातात, त्यातून काहीतरी नवीनच उत्पन्न होणार असते. त्यामुळे सदा सर्वदा महाराजांचं नामस्मरण करावं. जेव्हाही वाईट काळ असेल तेव्हा तर जास्तीत जास्त नामस्मरण करा. मन लागत नसलं तरीसुद्धा नामस्मरण करा. जसं की आपल्याला एखादी भाजी आवडली नाही तरीसुद्धा आपण ती खातो, आपण जेवण करतो, आपलं पोट भरतेच ना. सेम एक्झॅक्टली तसंच आहे नामस्मरणाचं. तुम्ही जेवढं जास्त नामस्मरण कराल ते नामस्मरण असर करणारच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करा. जेव्हा वाईट परिस्थिती निघून गेली, सुखाचे दिवस आले तरीसुद्धा नामस्मरण करत राहा, कारण की ते सुखाचे दिवस तसेच टिकून राहावे यासाठी देखील नामस्मरण करावं. जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगल्याशिवाय या जीवनामध्ये कुणाला सुटका नाही. त्यामुळे जेव्हाही वाईट काळ येतो त्यावेळी घाबरून न जाता, न डगमगता महाराजांचं सदा सर्वदा अखंड नामस्मरण करत राहणे यामध्येच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. यामुळेच आपलं जीवन अतिशय सुंदर आणि छान बनायला मदत होते. तिसरा संकेत असा आहे की जीवनामध्ये कधी विपरीत परिस्थिती येते, वाईट परिस्थिती येते, त्यावेळी जे काही आपल्या जवळचे लोक आहेत त्यांचे आपल्याला खरे चेहरे दिसायला लागतात. आणि खरे चेहरे दिसल्याच्या नंतर आपल्याला कळते की आपण ज्या व्यक्तीवरती एवढा विश्वास ठेवत होतो त्या व्यक्तीने दगा दिला. तर हे जे लोक आहेत हे दूर जातात, तर यांना जाऊ द्या. कारण की महाराज ती जी जागा आहे ती रिक्त करत असतात ते यासाठी की नवीन चांगले लोक आपल्या जीवनामध्ये यावं, सत्संगती आपल्याला लाभावी, यासाठीच महाराज ती जागा रिक्त करत असतात. त्यामुळे कुणासोबत तुमचं रिलेशन तुटत जरी असेल त्यामध्ये काही जास्त दुःख वाटून घेण्याची गरज नाही, कारण ती जी गोष्ट आहे ती अतिशय चांगल्यासाठीच झालेली आहे. जेव्हाही जीवनामध्ये वाईट परिस्थिती येते त्यासोबत एखादं रिलेशन, एखादं नातं देखील तुटत असते, तर ते तुटते तर तुटू द्या. महाराजांवरती अखंड विश्वास ठेवा, महाराजांच्या चरणाशी समर्पित सेवा करा. त्यामुळे काय होणार आहे की आपल्या जीवनामध्ये जे चांगले लोक आहेत ते नक्कीच यायला मदत होते. आणि हे सगळं जे काही आहे, कधी कधी एखादी गोष्ट अशी देखील होते की लोकांमुळे जीवनामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर सत्संगती जर का आपल्याला नसेल आपल्या जीवनामध्ये तर नक्कीच प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर ती सत्संगती
जर का आपल्याला लाभली तर नक्कीच आपण आपल्या आध्यात्मिक वाटेवरती खूप पुढे जातो. आपल्या विचारासारखे जर का आपल्याला लोक भेटले, कधी कधी असं होते की एखाद्या व्यक्तीचा प्रॉब्लेम असतो, आपण तो सॉल्व्ह करायला जातो, आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही, पण त्या प्रॉब्लेममध्ये आपणच फसतो. मग त्यावेळी असं म्हणजे एकदम निर्मळ मनाने कोणी जर का कुणाला मदत केली असेल, समजा एखादी वाईट जरी गोष्ट असेल, तर त्यावेळी ती जी गोष्ट आहे ती देखील आपल्या घरामध्ये येते. आणि जेव्हा काही गोष्टी अशा घरामध्ये घडतात, त्यावेळी घरामधले सगळेच व्यक्ती सफर करत असतात. म्हणजे ज्या व्यक्तीमुळे घडलं तो व्यक्ती देखील सफर करतो, बाकीचे इतर देखील व्यक्ती हे सफर करत असतात. म्हणजे वाईट काळ असंच असतो की संपूर्ण घर त्यामध्ये सफर करते. मग अशा वेळी एखादं नातं, एखादं रिलेशन तुटलं तर ते जाऊ द्या, कारण ते आपल्या कामाचंच नव्हतं, त्यामुळे ते रिलेशन गेलं. आणि जे आपल्या जवळचे व्यक्ती असतात, समजा आईवडील असतील, भाऊ असतील, बहीण असेल, नवरा बायको असतील, मुलं असतील, ते आपल्याजवळ यासाठी असतात की ते खरंच आपले असतात. आणि कधी कधी कोणकोणत्या कंडिशनमध्ये तर हे सुद्धा आपले नसतात. मग फक्त एक आपला असतो तो भगवंत, फक्त एक आपला असते ते महाराज. त्यामुळे महाराजांच्या चरणाशी अतूट विश्वास ठेवा आणि महाराजांची समर्पित भक्ती करा. आपला वाईट काळ संपत आला आहे याचं पुढचं जे लक्षण असते ते असं असते की कुठल्या तरी व्यक्तीच्या थ्रू, कुठल्या तरी काहीतरी परिस्थितीच्या थ्रू महाराज आपल्याला मदत करत असतात. म्हणजेच आपण ठरवून काही करत नाही, आपल्याला असं वाटतं की मला कुणीतरी आधार द्यावं, माझ्यासोबत कुणीतरी बोलावं, या परिस्थितीमध्ये मला मदत करावी. आणि जेव्हा आपण महाराजांना समर्पित होतो, महाराजांकडेच आपण आस लावून बघतो, महाराजांना आर्त हाक देतो, त्यावेळी महाराज नक्की चमत्कार करतात. अगदी शेवटच्या क्षणाला देखील महाराज चमत्कार करतात. त्यामुळे कुठली तरी व्यक्ती आपल्यासमोर येईल, परिस्थिती आपल्यासमोर येईल आणि जीवनामध्ये चमत्कार घडेल. त्यामुळे कधीही कुठलीही परिस्थिती आली तर हताश होऊ नका, निराश होऊ नका, महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा. महाराजांचं नामस्मरण वाईट दिवस असतील तरीसुद्धा करा, चांगले दिवस असतील तरीसुद्धा करा, कारण की ते चांगले दिवस सतत चांगले राहावे. जीवनामध्ये कुठल्याही बिकट परिस्थितीला आपल्याला सामोरे जायचं गरज पडू नये, यासाठी महाराजांचं नामस्मरण सतत करत राहा. आणि समजा प्रारब्धाने एखादी गोष्ट जर का आपल्या पदरामध्ये पडली तर महाराज एवढं सामर्थ्य आपल्याला प्रदान करतात की ती जी परिस्थिती आहे ती आपण हाताळून नेतो. म्हणजे त्याचं ज्या परिस्थितीची जी इंटेन्सिटी आहे ती आपल्यावरती काहीच होत नाही. म्हणजे जर तुम्हाला एखादं खूप मोठं भीषण संकट तुमच्यावरती येणार असेल तर काटा मोडून किंवा खडा टोचून जाईल इथपर्यंत महाराज त्याची इंटेन्सिटी कमी करतात. म्हणजे त्याची जाणीव तुम्हाला काहीच होणार नाही. त्यामुळे सतत महाराजांचं नामस्मरण करा. महाराजांबद्दल कृतज्ञता नक्की व्यक्त करावी. म्हणजे महाराजांनी जे दिलं आहे आपल्या आयुष्यामध्ये ते खूप सुंदर छान दिलं आहे. आत्तापर्यंत जे दिलं आहे ते महाराजांच्याच कृपेने झालं आहे आणि इथून पुढेही महाराज जे देतील ते महाराजांच्याच कृपेने देतील. आपल्या इच्छापेक्षाही महाराजांच्या इच्छेच्या जास्त स्वाधीन व्हा, कारण की आपल्या असंख्य इच्छा असतात, आपल्या इच्छाला काही विरामच नसतो आणि आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नाही. कधी कधी आपल्या मनाच्या विरुद्ध देखील होते आणि ते मनाच्या विरुद्ध होणं हे चांगलं आहे. म्हणजे ते एक्सेप्ट करून चालावं. परंतु कुणाच्या बाबतीत असं होते की ते जे मनाच्या विरुद्ध होणं आहे ते सहन होत नाही किंवा ते मनाला पटत नाही. परंतु मनाच्या विरुद्ध देखील व्यक्तीच्या झालं तर महाराजांची ही लीला आहे असं समजून आपण त्याचा स्वीकार करायला हवा, आपण ते एक्सेप्ट करायला हवं आणि आयुष्यामध्ये पुढे चालत राहावं. कारण चुका प्रत्येकाकडून होतात, तुम्ही मी कोणीही परफेक्ट नाही. चुका ह्या प्रत्येक व्यक्तीकडून होतात. त्या व्यक्तीकडून चूक झाली समजा तर त्याला एक्सेप्ट करणं किंवा एखाद्या परिस्थिती ही वाईट होती तिला एक्सेप्ट करणं, ह्या सगळ्या एक्सेप्ट करून पुढे जात राहणं हेच गरजेचं आहे. समजा कुणा व्यक्तीकडून काही चुकलं, त्याने जर का आपल्याला माफी मागितली, आपल्याला सॉरी म्हटलं तर भगवंत देखील माफ करतो. शरणाला त्याला अभयदान देणं किंवा त्याला माफ करणं हे भगवंत देखील करतो. तर मग आपण तर साधारण मनुष्य आहोत. त्यामुळे जीवनामध्ये कुणा व्यक्तीच्या थ्रू चूक झाली किंवा परिस्थिती तुमच्यासमोर खूप बिकट आली, विपरीत आली, वाईट परिस्थिती आली, त्यातून बाहेर निघून पुढे जात राहणं मध्येच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. आणि यामुळेच आपण जीवनामध्ये पुढे पुढे जात राहू. असा एकही व्यक्ती या पृथ्वीवरती नसणार की त्याच्या जीवनामध्ये काही संकट आले नाही किंवा दुःख आले नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जो जन्म घेतो त्याला त्याच्या प्रारब्धानुसार जे काही भोगायचं आहे तो भोगणारच आहे आणि त्याचं प्रारब्ध पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे सुख त्याला मिळणारच आहे. त्यामुळे सुख आलं म्हणून आपण जास्त आनंदितही व्हायचं नाही आणि दुःख आलं म्हणून जास्त दुःख व्यक्त करायचं नाही किंवा ते दुःख जास्त चिघळत जर का आपल्याला बसायचं नसेल, म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला न्यूट्रल राहायचं असेल, सम राहायचं असेल तर अध्यात्म हेच आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. महाराजांचं नामस्मरण, महाराजांची भक्तीच आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. जो भक्त विवेकाला जाणतो, म्हणजे हे सगळं विवेक आपल्यामध्ये कुठून येते तर आपण जेव्हा भक्ती करतो, महाराजांची सेवा करतो, आपण भक्तीच्या एकेका स्टेपवरती जातो, त्यावेळी आपल्यामध्ये विवेक होतो. आणि जो विवेकी असतो त्याला या दोन्ही गोष्टीमध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे तो
सुख आलं तेव्हाही शांत असतो आणि दुःख आलं तेव्हाही शांत असतो. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये तो सम असतो. त्याला भक्ताला जास्त काही फरक पडत नाही. तर ह्या गोष्टी जर का आपल्याला अचीव करायच्या असतील आपल्या लाईफमध्ये, तर आपण महाराजांचे जास्तीत जास्त नामस्मरण करावं. जेव्हाही काही वाईट परिस्थिती येते, वाईट वेळ येते, त्यावेळी महाराजांच्या चरणाचा जो आसरा आहे, महाराजांच्या चरणाची जी साथ आहे, ती कधीही सोडायची नाही. महाराजांवरची जी समर्पित भक्ती आहे, शरणागती आहे, ती कधीही सोडायची नाही. महाराज नक्कीच कृपा करतात.